पुणे जिल्ह्यातल्या 6 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राजगुरुनगर नगर परिषदेनं महिलांसाठी सखी मतदान केंद्र उभारलेलं आहे। जास्तीत जास्त महिलांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान होत असून मी सध्या मतदान केंद्रावरती आलेलो आहे। आपण या ठिकाणी पाहिले तर राजगुरुनगर नगर परिषदेच्या या ठिकाणी मतदान केंद्रावरती महिलांची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सखी मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ताई मी मतदान केलं ग बाई तू पण करणार का असं या ठिकाणी ठळकपणे नमूद केलेलं आहे। कुठेतरी महिलांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असं सुद्धा यामध्ये प्रामुख्याने हा उद्देश या ठिकाणी नगर परिषदेकडनं या ठिकाणी प्रामुख्याने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी करण्यात आलेला आहे। राजगुरुनगर नगर परिषदेचा जर आपण विचार केला तर नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक अशी 21 जागांसाठीची ही नगर परिषद आहे। यातील 3 जागा ह्या बिनविरोध आलेल्या आहे। प्रामुख्याने अजित पवार गटाची राष्ट्रवादीची एक जागा आहे, शिवसेना शिंदे पक्षाची एक आहे आणि अपक्ष एक अशी या ठिकाणी 3 जागा बिनविरोध आल्या असून नगरसेवक पदासाठी 56 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे। तर नगराध्यक्ष पदाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी शिवसेना शिंदे पक्षाकडनं मंगेश गुंडाळ यांना रिंगणात उतरवण्यात आलेले आहे। भाजपकडनं शिवाजी मांदळे असेल, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं किरण आहेर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। तर महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी शिवसेना उबाटाकडनं या ठिकाणी बापूसाहेब थिगळेंना उमेदवारी देण्यात आली। प्रामुख्याने आपण जर विचार केला तर या ठिकाणी विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पाहायला लागलेली आहे। या पुढच्या काळात मतदानाचा टक्का वाढतो की कशी परिस्थिती हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार। सकाळी थंडीचा कडाका आपल्याला ह्या भागात पाहायला मिळतो, त्यामुळे सकाळच्या प्रहारात मतदानाची टक्केवारी जरी कमी राहणार असली तरी दुपारनंतर ही मतदानाची टक्केवारी कशी राहते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, राजगुरुनगर, पुणे।